वैद्यकीय क्षेत्रात आपल्या अद्ययावत सेवांसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या अशोका मेडिकवर हॉस्पिटलने 2025 वर्षात एक सुवर्णमयी कामगिरी केली आहे। येथील ऑर्थोपेडिक विभागानं अवघ्या वर्षभरात 1000 यशस्वी शस्त्रक्रियांचा टप्पा पूर्ण करून नवा विक्रम प्रस्थापित केलाय। यामध्ये प्रगत रोबोटिक सर्जरीचा समावेश असून रुग्णांना अत्यंत अचूक आणि वेगवान उपचार मिळाल्याने हे यश शक्य झाले आहे। यशाचे खरे शिल्पकार ठरले आहेत प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर सागर काकतकर, डॉक्टर जयेश सोनजे, डॉक्टर श्रीकांत जाधव आणि डॉक्टर राहुल सुपे। या तज्ञ टीमने आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या आणि रुग्णकेंद्रित दृष्टिकोनाच्या जोरावर हा टप्पा गाठला असून या 1000 शस्त्रक्रियांमध्ये प्रामुख्याने रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट, लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन आणि आर्थ्रोस्कोपी, जटिल फ्रॅक्चर मॅनेजमेंट या गुंतागुंतीच्या उपचारांचा समावेश होता। अशोका मेडिकवरकडे महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि अनुभवी ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट आहे। आधुनिक ऑपरेशन थिएटर, अनुभवी भूलतज्ञ आणि कुशल नर्सिंग स्टाफच्या समन्वयामुळेच आम्ही आज उत्तर महाराष्ट्रात अग्रस्थानी आहोत। या विक्रमी कामगिरीमुळे अशोका मेडिकवर हॉस्पिटलने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की हाड आणि सांध्यांच्या आजारांवर सर्वोत्तम उपचार मिळवण्यासाठी आता मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज नाही। नाशिकमध्येच रोबोटिक अचूकतेसह सुरक्षित उपचार उपलब्ध आहेत। हेच नाही तर बाहेरच्या राज्यातूनही पेशंट्स ऑपरेट करायला येतात आणि एकदम आनंदी आणि सॅटिस्फॅक्टरी अनुभव घेऊन जात आहेत। त्यामुळे अशोका मेडिकल हॉस्पिटलमुळे नाशिक एक मेडिकल टुरिझम हब बनण्यासाठी फार मोठी मदत होते आहे। काय आवाहन कराल तुम्ही? आपली शरीराची योग्य काळजी घ्या आणि आमच्याकडे येण्याचा प्रयत्न करू नका किंवा टाळा। नमस्कार। सन 2025 मध्ये अशोका मेडिकवर हॉस्पिटल येथे 1000हून जास्त यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्याबद्दल आजचा जो सेलिब्रेशनचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता त्यासाठी आपण सगळे आलात त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो। अशोका मेडिकल हॉस्पिटल बीइंग टर्शरी केअर सेंटर, पेरिफेरीला न होणाऱ्या कॉम्प्लेक्स ट्रॉमा सर्जरी या इथे रेफर केल्या जातात, ज्यामध्ये पॉलिट्रॉमा विथ व्हॅस्क्युलर इंजरीज, नर्व इंजरीज हे सुद्धा आम्ही इथे मॅनेज करतो। आमच्या इथे खूप चांगला ICU सपोर्ट आहे, स्टेट ऑफ द आर्ट OT आणि मॅनेजमेंट सपोर्ट आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया ट्रॉमा रिलेटेड विथ एनी अदर कॉम्प्लिकेशन्स आमच्या इथे व्यवस्थित यशस्वीपणे पार पडली जाते। धन्यवाद। सर्जरीचा टप्पा पूर्ण केल्यानिमित्त इथे जमलो आहोत, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार। आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण डिफॉर्मिटी करेक्शन्स म्हणजेच हातात वाकडेपणा असणे किंवा पायामध्ये वाकडेपणा असणे या सर्जरीसुद्धा आपण इथे करतो। काही लोकांचं जसं शॉर्टनिंग असेल म्हणजेच हाईट कमी असेल पायाची किंवा हाताची लांबी कमी असेल तर त्याची लांबीसुद्धा वाढवण्याच्या शस्त्रक्रिया आपण इथे यशस्वीरित्या पूर्ण करत आहोत आणि बरेचसे रुग्ण यामधून समाधानी झालेले आहेत आणि आज ते त्यांच्या नियमित जीवनामध्ये परत गेलेले आहेत। तर या पद्धतीने आपण ॲडव्हान्स लेवल सर्जरीज आपल्याला इथे अशोका मेडिकवरमध्ये करता येतात, याचा आम्हाला आनंद वाटतो। सर्जन्स आहोत, हे स्पोर्ट्स मेडिसिन ह्या स्पेशालिटीमध्ये पण बऱ्यापैकी काम करतो। आज 2025 मध्ये 1000पेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्याच्या ह्या दिवसानिमित्त आम्ही एकत्र आलो आहोत। स्पोर्ट्स मेडिसिन म्हणजे फक्त सर्जरीज नाहीत स्पोर्ट्स रिलेटेड, पण सर्जरीज न करता पण कित्येक खेळाडूंना आम्ही याच्यामध्ये मदत करतो फिजिओथेरपीच्या मार्गदर्शनाने, आणि त्यांना ज्या काही स्पोर्ट्स खेळताना होणाऱ्या इंजुरीज आहेत या टाळण्यासाठी पण आम्ही वेगवेगळे कॅम्प्स घेतो। फिजिओथेरपिस्टच्या मदतीने त्यांना झालेल्या इंजुरीची सर्जरी न करता पण बऱ्याच पद्धतीने आम्ही ट्रीटमेंट करू शकतो। अनेक एलिट आणि प्रोफेशनल स्पोर्ट्समन ज्याच्यामध्ये दिल्लीमध्ये नॅशनल लेवलला खेळलेले किंवा काही इंटरनॅशनल लेवलसाठी पण सिलेक्ट झालेले स्पोर्ट्समन आम्ही इकडे ट्रीट केले आहेत आणि त्या सर्वांचेच आशीर्वाद त्यांच्या पेरेंट्सचे आमच्याबरोबर आहेत आणि अशाच पद्धतीने आम्ही फ्युचरमध्ये पण स्पोर्ट्स मेडिसिन आणि स्पोर्ट्स सर्जरी याच्यामध्ये एक नाशिकच्या सिटीसाठी किंवा नाशिक शहरासाठी एक आदर्श असं सेंटर इकडे उभारण्याचा प्रयत्न करत राहणार आहोत।